नमस्कार, मी रोहित बापट. लोकमान्य टिळकांचं चरित्र वाचत असताना एक प्रसंग माझ्या डोळ्याखालनं गेला आणि त्यामध्ये लोकमान्य टिळकांचं एक प्रचंड प्रगल्भ असं तत्त्वज्ञान माझ्या वाचनात आलं. ते तुमच्यासमोर मी आज सांगणार आहे. दिवाण चमनलाल हे टिळकांना भेटायला आले होते. कामगारांचा असहकार चळवळीमध्ये भाग घेण्याचा मानस होता. त्याच्याबद्दल चर्चा करत असताना टिळकांनी चमनलाल यांना सांगितलं की नेत्याने लोकांच्या पुढे असावे, पण फारसुद्धा पुढे जावयाचे नाही. तसे केले तर लोक त्याच्याबरोबर येत नाहीत. आपल्या अनुयायांना बरोबर घेऊन जाता येत नाही त्या नेत्याला. सगळ्यांचं मत जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत पुढारी सगळ्यांच्या बरोबर जाऊ शकत नाही. त्यामुळे नेत्याने लोकांच्या पुढे असावे, पण थोडंसंच, फार पुढे जाऊ नये. मित्रांनो, हे जे तत्त्वज्ञान आहे की नेत्याने पुढे असावे, पण इतकं पण पुढे जाऊ नये की त्याच्याबरोबरच त्याला कोणाला घेऊन जाता येत नाही, हे इतकं प्रगल्भ तत्त्वज्ञान आहे की फक्त राजकारणच असं नव्हे, पण आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा जिथे जिथे आपल्याला आपल्या अनुयायांना बरोबर घेऊन जायचं आहे, जिथे आपल्याला नेतृत्व करायचं आहे, तिथे तिथे हे तत्त्वज्ञान उपयोगी पडतं. पुढे तर जायचं, पण फार पण पुढे जायचं नाही, थोडंसंच पुढे जायचं. म्हणजे आपल्या अनुयायांना आपल्या बरोबर घेऊन जाता येतं, आपलं मत त्यांना पटवून देता येतं, त्यांचं एकमत होतं आणि एकदा एकमत झालं अनुयायांचं की ते तुमच्या मागे येतात. इतकं सुंदर तत्त्वज्ञान लोकमान्य टिळकांनी अगदी काही वाक्यांमध्ये चमनलाल यांना सांगितलं. मी म्हटलं आज तुमच्याशी ते शेअर करावं. दुर्दैवाने लोकमान्य टिळकांबद्दल फारशी माहिती आपल्या समाजामध्ये नाही. त्यांचं हे चरित्र, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा उपक्रम करतो आहे. जेव्हा तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोकमान्य कोण होते हे लोकांपर्यंत पोहोचू शकेल. पुढच्या वेळी पुढचा कुठला तरी किस्सा घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.